नाळ तुटता कामा नये आपली. पद येतात जाता माझ्या लाडक्या बहिणी बसल्या. मला आनंद आहे की या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी सर्व पदांपेक्षा वरती आहे, मोठी आहे. आणि मग तुम्हाला सुरू केलेल्या योजना कधीच बंद होणार नाहीत, काळजी करू नका. आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान वाटतो की शिवसेनेत आज ही शिकवण बांधवलेले आपले हजारो शिवसैनिक आहेत. श्रीरंगप्पा देखील त्यापैकी एक आघाडीचे शिलेदार आहेत. आणि म्हणून त्यांनी मावळ प्रांतात शिवसेनेचा भगवा असा काही फडकता ठेवलाय. शिवसेनेचा हा गड भल्या भल्यांना भेदता आला नाही असं त्यांचं कर्तृत्व आहे. त्यांना निवडणुकीत आसमान दाखवण्याची भाषा करणारे आता गप गुमान जमिनीवर आले. हे आप्पाच्या कार्यकर्तृत्वामुळे. आणि म्हणून आप्पांना 8 वेळा संसद रत्न, 1 वेळा संसद महारत्न आणि 1 वेळा संसद विशेष रत्न. किती पुरस्कार आहेत तुमच्याकडे? विधानसभेत पण आम्हाला सुरू करायला पाहिजे अशी. या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी, तुमच्या मतदारसंघासाठी तर जिल्ह्यासाठी आहे, पण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, सन्मानाचं आहे, गौरवास्पद आहे. संसदेतली त्यांची उपस्थिती, त्यांनी मांडलेले प्रश्न, त्यांची विधेयक, निधीचा विनियोग या सर्व कामामध्ये आप्पा सदैव आपला नंबर पहिला राहिला. आणि म्हणूनच ते सगळे पुरस्कार मिळाले आपल्याला. आणि म्हणून तुम्ही या सर्व रत्नांचा कोण असतो, रत्नांच्या वर कोण, महारत्न. हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, या बाबतीमध्ये तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि संसदीय राजकारणामध्ये आप्पाचा हात धरणारा कोणी नाही. मतदारसंघातल्या राजकारणावर देखील त्यांची सॉलिड पकड आहे. वाघाची पकड असते तशी त्यांची या मतदारसंघावर देखील पकड आहे. म्हणून तर 3 वेळा ते निवडून आले, 3दा खासदार झाले, हॅट्रिक झाली. हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे, जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे. भल्या भल्याने त्यांचा टेम्पो पंक्चर करायचा प्रयत्न केला, पण तुम्ही युनियनचे पण अध्यक्ष आहे का? युनियन ते जय महाराष्ट्र कारखानदारांची. पण तुम्हाला सगळं माहित आहे कसं कुणाला कुठलं आसमान दाखवायचं आणि कुणाला कुठे जमिनीवर ठेवायचं. त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला कुणी किती काही म्हटलं तरी आसमान दाखवता येणार नाही, कारण हा खरा कार्यकर्ता आहे, मेहनती आहे, कष्टाळू आहे. कारण जनता ज्याच्या मागे आहे त्याला कुणाची काही भीती नाही. आता बघा, मी यावेळेस मला वाटतं किती वेळा, 5व्या काय किती, 5व्या का 6व्या, 5व्या वेळा निवडून आलो. आणि दरवेळेला लीड वाढत गेला. आता सगळ्यांना वाटलं रे विधानसभा काय गडबड आहे. आमच्या नरेश मस्केच्या बद्दल तर सगळे बोलत होते, अरे ते काही निवडून येणार नाही. पण मला विश्वास होता ठाणेकरांवर, नरेश मस्के 100% सगळ्यांनी बीट लावली निवडून येणार नाही. पण मला माहित होतं नरेश मस्के तर आला, पण मला देखील जो लीड मिळाला तो आतापर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये जास्तीचा मिळाला. 1.25 लाखाचा लीड मिळाला 5व्या. शेवटी आपली अटॅचमेंट, जिव्हाळा, लोकांशी संपर्क महत्वाचा असतो. आणि म्हणून आपल्याकडे जेव्हा पद असतं, आपल्याकडे जेव्हा सत्ता असते, त्या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्यासाठीच केला पाहिजे. बघा, आप्पा काय, तुम्ही काय, मी काय, आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस आणायला मात्र आपण आलोय. हे महत्वाचं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काय मिळालं. तसंच आदरणीय प्रधानमंत्री आपल्या देशाचा डंका जगभरात वाजवतात, देशाचं नाव जगात रोशन करण्याचं काम ते करतात. नाही तर पहिला कोण प्रधानमंत्री कुठे गेले, कधी आले, काय कळायचंच नाही. आता परवा तिकडे अमेरिकेत ट्रम्पला भेटले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प. त्यांनी एक पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकात लिहिलंय, मोदीजी आप महान हो. कोणी लिहिलंय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष. अरे बाबा, आपल्याला त्याचा गौरव असला पाहिजे की नाही, अभिमान असला पाहिजे की नाही. तेवढं मनाचा मोठेपणा लागतो हो लोकांचा. आता ते जाऊ द्या, मी आज काय बोलत नाही. आणि आप्पांना देखील मोदी साहेबांनी त्यांना भेटत असतात, त्यांच्या कार्याचं त्यांना विचारलं की कोणी असं पुस्तक लिहिलंय, म्हणजे मोदीजींचं सगळं लक्ष, त्यांना माहिती आहे कोणी लिहिलं नाही, आपणच लिहिलंय, पण तुमच्याकडे ते नाही ऐकायचं होतं. त्यांच्याकडे सगळी माहिती असते बिलकुल. जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येकाच्या नावाने ते बोलतात, सगळी माहिती घेत असतात. शेवटी देशाचे प्रधानमंत्री आहेत, या त्यांचा मान सन्मान गौरव राखणं, देशाचा अभिमान राखणं हे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक देशभक्ताचं, प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून
आप्पांनी जनतेचा विश्वास कमावला आहे आणि तो निभवला देखील आहे आणि म्हणून त्यांना जनता कधी अंतर देणार नाही हे लोकशाहीतलं सत्य आहे, ते आप्पांनी दाखवलेलं आहे. आप्पांनी संसदेत आणि मतदारसंघातही आपला शिक्का उमटवलाय. इथं केलेली विकास कामं याची साक्षी आहेत. मतदारसंघाच्या विकास कामांसाठी जी काही मगाशी मी म्हणालो तळमळ मी पाहिली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री असताना कधी मी त्यांना कुठलं काही असलं तर कुठलं काम कधी नाकारलं नाही, कारण त्यांनी कधी वैयक्तिक सांगितलं नाही. आताही मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, मी उपमुख्यमंत्री आहे, बिलकुल तुमच्या मतदारसंघातली कुठलीही कामं अडणार नाहीत हा देखील शब्द मी या ठिकाणी देतो. कर्जत तालुक्यात मला वाटतं तुंगी गावामध्ये 74 वर्ष वीज आणि पाणी नव्हतं, बरोबर ना, आणि तिथं सुविधा देण्याचं काम देखील ते मतदारसंघ आमदारकीचा कोणाचा आहे, महेंद्रचा आहे, आणि तिथं देखील आपण जाऊन ते काम केलं. पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या-4थ्या ट्रॅकचा किंवा देहू रोड सेंट्रल पॉइंट ते वाकडपर्यंत पूल अशी ही देखील कामं आपल्याला मार्गी लावायची आहे. त्याचाही पाठपुरावा चालू. आता तुमच्या बाजूला इकडे मंत्री पण आहेत, त्यामुळे ते सोबत आहे. आणि लोणावळा ते चाकण मार्गावरील वाहतूक कोंडी तोही एक विषय आपण नेहमी सांगता. त्याचबरोबर इंद्रायणी आणि पवना या नद्यांच्या उगमापासून स्वच्छ करण्याचा देखील संकल्प आपला आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये प्रशस्त रस्ते पाहिजे, मेट्रो पाहिजे, रेल्वेचं जाळं पाहिजे. आता विमानाचं जाळं तर आपण तुम्ही कधी उडानमधून करताय ना, विमानवाले इकडे आहेत, आपण जमिनीवरचे लोक आहोत आणि ते वाटून घेऊ काम आपण. आणि म्हणून तुमच्या हातून आणखी खूप मोठी कामं व्हायची बाकी आहेत. ते तो बस अभी सुरुवात है, हे तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मला अभिमान आहे की शिवसेनेच्या भात्यात श्रीरंग बाण आहे आणि हा श्रीरंग बाण आहे आणि श्रीरंगाचं सुदर्शन चक्रही आहे, याचा देखील मला अभिमान आहे. आता 61 नंतर तुम्ही मगाशी म्हणाले तुम्ही ज्येष्ठ झाले असं म्हणाले, ते वाटतात का ज्येष्ठ? मी वाटतो का ज्येष्ठ? अरे बाबा, मोदी साहेबांनी सांगितलं 75 वर्षाचं, आणि त्यामुळे अजून ही आप्पांची नवी इनिंग सुरू झाली आहे. पॅड बांधून आता उतरले नवी इनिंग खेळायला आणि त्यांच्याकडे बघून त्यांच्या कामाकडे बघून नवी पिढी देखील उदयाला येईल, प्रेरणा घेईल, ऊर्जा घेईल. आणि म्हणून आप्पांना मी दीर्घ आणि निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण या मावळ प्रांताला त्यांच्या इतका धडाडीचा, अभ्यासू आणि जनसामान्यांसाठी धडपडणारा नेता अजून पुढे देखील पाहिजे, बरीच वर्ष पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला या सर्वांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आहेत आणि म्हणून तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आप जीव हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या ठणठणीत आरोग्यासाठी, आपल्या सुदृढ आरोग्यासाठी आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं अभिष्ट चिंतन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे काय रे बाबा, घेतो घेतो घेतो